या मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला मुंबईकर आपल्याला पुन्हा मुंबईत आणायचं आहे। आणि म्हणून मगाशी खासदार म्हणाले की SR योजना असेल, धोकादायक इमारती आहेत त्याचं पुनर्वसन असेल, पोलिसांच्या इमारती असतील, गिरणी कामगारांना घरं असतील, आपण परवडणारी घरं, माझ्याकडे आता नगर विकास बरोबर गृहनिर्माण हाऊसिंग पण डिपार्टमेंट आहे आणि म्हणून मुंबईतले रखडलेले प्रकल्प मार्गी लावायचे आहे, मुंबईतल्या धोकादायक इमारतींचा क्लस्टर मार्गी लावायचा आहे। नवीन आपण धोरण आणतोय, गृहनिर्माण धोरण, त्यामध्ये परवडणारी घरं, परवडणारी भाड्याची घरं, माझ्या लाडक्या बहिणींसाठी, वर्किंग वुमन त्यांच्यासाठी घरं, गिरणी कामगारांसाठी घरं, पोलिसांसाठी घरं, ज्येष्ठांसाठी घरं, त्याचबरोबर जे विद्यार्थी शिकतात त्यांच्यासाठी हॉस्टेल आणि कामगारांसाठी घरं हे आपण आणतोय, हे आपण आणतो। खरं म्हणजे फक्त बोलायचं नाही, काम करून दाखवायचं। आणि म्हणून या ठिकाणी 1500 रुपये म्हणजे काय मोठी गोष्ट नाही। 1500 रुपये सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींसाठी एक मदत होती, त्यांच्या कुटुंबासाठी। काही घ्यायचंय, काही खरेदी करायचंय तर हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होऊ लागले। आज लाडक्या बहिणींच्या हक्काचे पैसे, स्वतःच्या सहीने काढण्याचे पैसे या सरकारने देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आता आमचे लाडके भाऊ पण लाडक्या बहिणींचा घरामध्ये, माझ्या लाडक्या बहिणींचा मान सन्मान वाढला आणि म्हणून हे त्यांचा सन्मान वाढवण्याचं काम, त्यांना आत्मनिर्भर करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं। आणि म्हणूनच सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना काय करणार, काय करणार 1500 रुपये। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे, हे मात्र या ठिकाणी। आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींची ओवाळणी बंद होणार नाही, बिलकुल बंद होणार नाही, त्यांच्यावर अन्याय होणार नाही। हा एकनाथ शिंदे तुमचा लाडका भाऊ, ही ओळख, मी जेव्हा पद येतात, पद जातात, पुन्हा येतात, पद वर खाली होतात, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून जी मला ओळख मिळाली ती सगळ्यात मोठी आहे, सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे। आणि म्हणून तुम्ही माझ्या मनगटावर राख्या बांधल्या हातावर, आणि म्हणून त्यामुळे हा एकनाथ शिंदे या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील ही ग्वाही मी या ठिकाणी देतो। काल परवा या ठिकाणी आमची एक लाडकी बहीण नीलमताई गोरे दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये व्यासपीठावरून एक वाक्य बोलले। आता ते व्यासपीठ बरोबर होतं की चुकीचं होतं हा भाग वेगळा आहे, परंतु ते काही जणांना एवढं झोंबलं की चांगल्या मिरच्या लागल्या। आणि हा एकनाथ शिंदे त्यांना पुरून उरला होता। आता गोरेंनी बाहेर काढले त्यांचे काळे धंदे, त्यामुळे मिरची लागली। हे का आता बोलल्यात का त्या? यापूर्वी देखील अनेक लोक बोलले, जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेस रोज आम्हाला शिव्या शाप आरोप देणारे लोक, आम्ही कधी आरोपाने उत्तर दिलं नाही, कामातून उत्तर दिलं। मी नेहमी सांगायचो तुम्ही किती शिव्या द्या, किती आरोप करा, पण हा एकनाथ शिंदे तुम्हाला कामातून उत्तर देईल, कामातून उत्तर देईल। आणि आम्ही म्हणून या महाराष्ट्रामध्ये हा तुमचा एकनाथ शिंदे आपलं महायुती सरकार लोकप्रिय ठरलं। पण जेव्हापासून यांची खुर्ची गेली तेव्हापासून यांना लागली मिरची। ते काय पोट काय दुखतंय पोटात? कोणी प्रधानमंत्र्यांनी काम चांगलं केलं, अमित शहा साहेबांनी चांगलं काम केलं। साहेबांचं स्वप्न अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं होतं, काश्मीर मध्ये 370 कलम हटवण्याचं होतं, कोणी स्वप्न पूर्ण केलं?
या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं आणि काश्मीर मधलं 370 कलम मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शाह साहेबांनी रद्द केलं. मग बाळासाहेबांचं ज्यांनी स्वप्न साकार केलं त्यांना रोज सकाळ संध्याकाळ त्यांचा उद्धार करता, आरोप करता, त्यांच्यावर वाटेल ते बोलता. परंतु ही देशातली महाराष्ट्रातली जनता हे चांगलं त्यांना ठाऊक आहे की खऱ्या अर्थाने हा देश पुढे नेण्याचं काम आदरणीय मोदी साहेब करतात. देशाचं अर्थव्यवस्था 11व्या नंबरवर होती ती 5व्या नंबरवर आणण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. या चित्रातही या लाडकी बहीण आली दुसरी. आणि म्हणून देशाची अर्थव्यवस्था 5व्यावरून 3ऱ्यावर आणण्याचं काम आता या ठिकाणी करतात. पण अनेक लोक बोलले, राज ठाकरे साहेब बोलले यांना खोके नाही कंटेनर लागतात, राणे साहेब बोलले, रामदास भाई बोलले, नितेश राणे बोलले, हे काही नवीन नाही. पण नीलम ताईच्या मागे एवढे लागले मिरच्या लागल्या. पण नीलम ताईला देखील एक माझी लाड बहीण, तिला एवढ्या खालच्या दर्जावर जाऊन बोलणं, आरोप करणं त्यांना शोभत नाही. अरे दूध का दूध खरं बोललं की ते खरं बोलल्यानंतर कसं मनाला पोचत. खरं बोलल्या त्या आणि काय बोलल्या खोटं. ते काय देना बँकच आहे, इकडे देना बँक आहे, दोन्ही हाताने आम्ही आतापर्यंत दिलं आणि समोर लेना बँक आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, ते बोलल्या ते कटू सत्य. परंतु जाऊ द्या, त्याच्यामध्ये मला जायचं नाही. परंतु एका भगिनीला ही नीलमताई गोरे कुठेही राज्यामध्ये महिलावर अत्याचार होऊ द्या, काही दुर्घटना घडू द्या, पहिली धावून जायची. तेव्हा नीलमताई चांगल्या होत्या. आता देखील या ठिकाणी शक्ती विधेयकामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. त्याचबरोबर आता होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात महिला सक्षमीकरणाचं त्यांनी चर्चा मागितली. महिलांना अधिक सक्षम करणं, महिलांना अधिक ताकद देणं, यासाठी देखील नीलमताई काम करतात.